सुखा सद्धम्म देशना सुखा संघर्ष समग्गी समगानं तपो सुख। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सुजाता बुद्धविहार यंतेरा येथील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा सातत्याने धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आजच्या या मंगलमय प्रसंगी तथागतांच्या श्रेष्ठ जीवनकाळातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या घटनेच्या संदर्भामध्ये आपण देशना श्रवण करणार आहोत। सातत्याने रोज आणि रोज वेगवेगळ्या विषयावरती आपण देशना श्रवण करत असतो। आज ज्या पद्धतीने लोक जीवन जगतात, म्हणजे सर्वच लोक सुखपूर्वक जीवन जगतील असं नाही आहे। वर्तमान काळामध्ये अनेक प्रकारचे लोक दुःखी, कष्टी, बेचैन आपल्याला पाहायला मिळतात। जसं आज आपल्या भोवताल अनेक लोक दुःखी आपल्याला पाहायला मिळतात। कधी कधी आपल्याही जीवनामध्ये असे प्रसंग येतात की आपलं मन बेचैन होते, दुःखी होते, कष्टी होते आणि आपल्याला म्हणजे कसं जीवन जगावं, काय करावं हे सुचत सुद्धा नाही आणि त्यामुळे आपण नेहमी दुःखामध्ये असतो। त्या प्रसंगी आजच मनुष्याच्या मनाची मानसिकता अशी आहे असं नाही आहे, तर भगवंताच्या काळामध्ये सुद्धा भगवंताकडे भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी जे जे लोक येत होते ते सर्वच्या सर्व लोक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या घेऊन, वेगवेगळ्या प्रकारचे दुःख घेऊन, किंवा कुणाला काही प्रश्न निर्माण झाला असेल, कुणाला काही शंका कुशंका उत्पन्न झाली असेल, तर अशा प्रकारची लोक भगवंताकडे येत असत, भगवंताला प्रणाम करत असत आणि आपल्या मनामध्ये जो काही भाव आहे तर तो भाव भगवंतासमोर ते प्रगट करत असत। भगवंत त्याच्या मनाची मानसिकता बघायचे आणि त्याच्या मनाची मानसिकता बघून भगवंत त्याला उपदेश करत असत। डायरेक्टली भगवंताने कुणाला चार आर्य सत्य सांगितले असं बौद्ध साहित्यामध्ये एकही उदाहरण आपल्याला पाहायला मिळत नाही। पंचवर्गीय परिवर्जकांना जरी भगवंताने उपदेश दिला तरी सुद्धा डायरेक्ट त्याला चार आर्य सत्य सांगितले नाही। सुरुवातीला जीवन जगण्याचा शील मार्ग सांगितला, सदाचाराचा मार्ग सांगितला आणि त्यांचं मन प्रसन्न झाल्यानंतर, आनंदी झाल्यानंतर भगवंताने त्यांना चार आर्य सत्याची देशना दिली। असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात। कारण एखादा कुशल शेतकरी
डायरेक्ट जमिनीमध्ये बी पेरत नाही. डायरेक्ट जमिनीमध्ये पाऊस पडला आणि आता लगेच आपण जमिनीमध्ये डायरेक्ट बी पेरावं असं कोणताही शेतकरी करत नाही. का करत नाही? कारण जोपर्यंत ती जी भूमी आहे, जे शेत आहे, ते पेरण्यालायक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला पेरल्या जात नाही. अगदी तशाच प्रकारे भगवंत जेव्हा जेव्हा लोकांना उपदेश करत असत तर डायरेक्ट त्या लोकांना भगवंत उपदेश करत नसत, तर त्याच्या मनाची मानसिकता का आहे, त्याची मानसिकता भगवंत ओळखायचे, जाणायचे आणि त्याच्या मानसिकतेला अनुसरून भगवंत उपदेश करत असत. अशी अनेक उदाहरण बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. आजच्या या मंगलमय दिनी देशनेच्या द्वारा अशाच प्रकारचं एक छोटंसं उदाहरण आपण या देशनेमध्ये श्रवण करणार आहोत. भगवंताला ज्ञान प्राप्त झालं आणि भगवंताला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवंताने सर्वात अगोदर पंचवर्गीय परिवर्जकांना आपल्या धम्माचा उपदेश दिला. त्यानंतर दुसऱ्याच म्हणजे आज या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा भगवंताने पंचवर्गीय परिवर्जकांना उपदेश दिला आणि अगदी दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी भगवंत त्या ऋषीपतन मुर्गदाय वनामध्ये फेरफटका मारत होते. म्हणजे चंक्रमण सकाळच्या प्रहरी भगवंत चंक्रमण करत असतात, तर सकाळच्या प्रहरी चंक्रमण करत होते. तर ज्या रात्री भगवंताने उपदेश दिला त्याच रात्री अशा प्रकारे वाराणसीमध्ये एक घटना घडली. वाराणसीमध्ये राहणारा एक तरुण युवक जो की अत्यंत श्रीमंत कुळामध्ये त्याचा जन्म झाला होता, तो अत्यंत पुण्यवान होता, दिसण्यासाठी अत्यंत सुंदर होता, रूपवान होता आणि ज्याला भौतिक सुख संपदा म्हटलेला आहे, त्या भौतिक सुख संपदेच्या सर्व प्रकारच्या अंगाने तो परिपूर्ण होता. मात्या पित्याला एकुलता एक असल्या कारणाने त्याची अगदी ज्याप्रमाणे राजकुमार जीवन जगतो अगदी तशाच प्रकारे त्याचं जीवन जगण्याची शैली होती. त्याचं नाव होतं यश राजकुमार. राजश्रेष्ठीचा पुत्र होता तो, तर यश पुत्र त्याला म्हटलं जात होतं. आणि असं म्हटलं आहे, त्याची बौद्ध साहित्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे की ज्याप्रमाणे सिद्धार्थ गौतमाला हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये राहण्यासाठी 3 महाल होते, अगदी तशाच प्रकारे यशला सुद्धा हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये राहण्यासाठी महाल होते. त्याच्या पायामध्ये जी पादात्रणे होती तर ती सोन्याची होते. म्हणजे विचार करू शकतो आपण, कल्पना करू शकतो की जो व्यक्ती आपल्या पायामध्ये घालणाऱ्या वाहना पादात्रणे जर सोन्याचे वापरू शकतो तर तो किती धनवान असेल, किती श्रीमंत असेल. भौतिक सर्व प्रकारची धनसंपदा त्याच्याकडे होती. त्याला अनेक पत्न्या होत्या असं म्हटलं, कारण पूर्वीच्या काळामध्ये ती पद्धती होती. एखादा धनवान व्यक्ती असेल किंवा राजा असेल, श्रेष्ठी असेल तर एकापेक्षा अधिक पत्नी ते करत असत आणि याला सुद्धा अनेक पत्न्या होत्या असं म्हटलं आहे. आणि एवढंच नव्हे तर त्याचं मनोरंजन करण्यासाठी पूर्वीच्या काळामध्ये नाच गाणे हे जे श्रीमंत लोकांच्या जीवनशैलीचा एक भाग होता. म्हणजे भगवंताच्या काळामध्येच असं होतं असं नाही आहे. जसं वर्तमान काळामध्ये सुद्धा जे गर्भ श्रीमंत लोक असतात, जेव्हा आपण टीव्हीवरती म्हणा किंवा न्यूजपेपरवरती म्हणा असं बघत असतो, श्रीमंत लोकांची जी मुलं असतात तर ते वेगवेगळ्या प्रकारच्या त्या पबमध्ये पार्ट्या वगैरे करतात, नशा करतात आणि नशेमध्ये मग ते पकडले जातात. तर अशा प्रकारच्या अनेक लोक आजही जीवन जगतात. तर पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा अशी पद्धती होती. मग घरी असेल किंवा बाहेर ठिकाणी सुद्धा अशा प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचं मनोरंजन, नाच गाणे, वाद्य हे मनुष्याच्या मनोरंजनाचं एक माध्यम आहे. तर यशचं मनोरंजन करण्यासाठी यशकडे अनेक प्रकारच्या स्त्रिया होत्या.
तरुण स्त्रिया होत्या, मध्यमवर्गीय स्त्रिया होत्या आणि उतरत्या वयाच्या स्त्रिया सुद्धा होत्या. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कलेमध्ये त्या निपुण होत्या आणि त्यांचं दुसरं काही काम नव्हतं. त्यांचं मनोरंजन करणे, गाणे गाणे, वाद्य वाजवणे आणि यश कुमाराला सुखपूर्वक त्याला जे काही इंद्रिय सुख आहे त्या सुखाच्या द्वारा त्यांना सुख देणे, जसं गाण्याच्या माध्यमातून, नाचण्याच्या माध्यमातून, वाद्य वाजवण्याच्या माध्यमातून, अशा प्रकारे तो जीवन जगत असे. अशा प्रकारचं जीवन जगत असताना मनुष्य जर एकच एक गोष्ट करत असेल तर कधी ना कधी त्या मनुष्याला त्या गोष्टीचा कंटाळा येत असतो. कारण वारंवार वारंवार एकच एक गोष्ट मनुष्य काही करू शकत नाही. त्याला 3 प्रकारचे महाल होते. महालाच्या समोर सुंदर असं गार्डन होतं आणि फेरफटका मारण्यासाठी तो गार्डन मध्ये जात असे. असं नित्यनेमाने तो जीवन जगत असे. परंतु एक जीवनाची शैली त्याची ठरलेली असायची. सकाळी उठणे, फेरफटका मारणे, आपण तयार होणे, भोजन करणे, निद्रास्त होणे आणि नाचगाणे, मद्यसेवन करणे, याच्या व्यतिरिक्त त्याला कोणत्याही प्रकारचं काम नव्हतं. कारण तो एकतर श्रीमंत कुळात जन्माला आला होता आणि धनवान असल्या कारणाने, एकुलता एक असल्या कारणाने त्याच्या सर्व प्रकारच्या सुखसुविधा त्याला पुरवल्या जात होत्या. तर अशा प्रकारचं जीवन जगत असताना यश कुमाराला तो चिंतन करतो, मनन करतो. कारण मनुष्याचं जे कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे, तर ते कधी केव्हा कुठे जागरूक होईल सांगता येत नाही. आणि यश कुमार जेव्हा चिंतन करतो, म्हणजे एकीकडे जे भौतिक सुख आहे, ज्या भौतिक सुखासाठी मनुष्य प्रयत्न करतो, रात्रंदिवस मनुष्य प्रयत्न करतो संपत्ती कमावण्यासाठी, भौतिक सुख संपदा प्राप्त करण्यासाठी, आणि इकडे यश मात्र या सर्व प्रकारच्या सुखाला अगदी कंटाळत असतो. आणि तो विचार करतो की अरे हे काय जीवन आहे माझं, म्हणजे रोज आणि रोज अशाच प्रकारचं मी जीवन जगतो. म्हणजे एखादी वस्तू, एखादी गोष्ट जर आपल्याला ती सुखदायक वाटत असेल, परंतु त्या गोष्टीचा जर अतिरेक झाला, ती गोष्ट जर जास्त झाली, तर मनुष्याला ती त्रासदायक होत असते. जसं एखाद्या मनुष्याला जर गोड आवडत असेल, गोड मनुष्याला आवडत असेल आणि एखादा पदार्थाने गोड खाल्ला तर तो ठीक आहे, परंतु अधिक अधिक जर जो गोड खात असेल तर शेवटी मात्र त्याला त्या पदार्थाच्या प्रति ईर्ष्या उत्पन्न होते, त्याला हे पदार्थ नकोसा वाटतो. जसं सोन्याचा दागिना आहे, म्हणजे सोन्याचा दागिना परिधान करण्यासाठी आपल्याला छान वाटतो. समजा 1 तोळा असेल, 2 तोळा असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, जर एवढा तोळा जर समजा आपण आपल्या अंगावरती परिधान केलं समजा महिलांनी, तर त्यांना ते छान वाटेल. जर समजून घ्या 1 पाव किलो सोनं तुमच्या अंगावर टाकलं तर काय वाटेल, ठीक वाटेल. समजा ठीक आहे बा, चांगला, एखाद्या वेळेस पाव किलो घालू द्या. 1 किलोभर जर असेल सोनं अंगावर, तर 1 किलोभर सोन्याचे दागिने जर समजा तुमच्या अंगावरती असतील तर किती वेळापर्यंत तुम्ही परिधान करू शकता? 10-15 मिनिट. 1 किलोचं वजन जर अंगावर असेल तर थोड्या वेळासाठी ठीक आहे, नंतर आपल्याला वाटतं की अरे हे काही कामाचं नाही आहे, कारण त्याचं सुद्धा ओझं होते. म्हणजे आवडणाऱ्या गोष्टीचं सुद्धा आपल्याला ओझं होऊ शकते जर त्याचा अतिरेक झाला तर, ऐकलं, त्याचं प्रमाण जर जास्त झालं तर. आणि हे सुद्धा त्याच्या जीवनामध्ये विचार करतो की माझ्या जीवनामध्ये ह्या सर्व प्रकारच्या सुखसुविधा आहे, याच्या व्यतिरिक्त मला काहीच नाही आहे. आणि या सर्व गोष्टीमध्ये तो कंटाळतो. त्याला वाटतं की मी बंदिस्तपणे हे जीवन जगत आहे, हे बंदिस्तपणे मी जीवन जगत आहे. या महालातून त्या महालात जाणे, त्या महालातून त्या महालामध्ये जाणे, म्हणजे केवळ हे 3 महाल आहेत, 3 महालासमोरचे गार्डन आहेत, बगीचा आहे, त्याच्यामध्ये फेरफटका करणे आणि रोज 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 अशा प्रकारचं जीवन जगून त्याला त्या जीवनाच्या प्रती ईर्ष्या उत्पन्न होते, त्याला दुःख उत्पन्न होते, तो बेचैन होतो, कष्टी होतो. आणि अशा प्रकारे दुःखामध्ये असताना त्याला असं वाटतं की अरे हे जीवन नकोस आहे, मला हे जीवन मला पाहिजे नाही आहे, याच्यापेक्षा काहीतरी सुखाचा मार्ग मला पाहिजे आहे. कारण तेच ते माझ्या जीवनामध्ये हे सुख निर्माण करण्याचं साधन नाही आहे. तर असं म्हटलं आहे, एका रात्री तो जे झोपत असतो आणि एका रात्री झोपल्यानंतर मध्यरात्री त्याला जाग येते. आता त्याला झोपण्यासाठी, त्याचं मनोरंजन करण्यासाठी
ज्या स्त्रिया त्यांच्या भोवताल असतात तर त्या विचार करतात की ज्यांच्यासाठी आपण नाचतो, ज्यांच्यासाठी आपण गातो, ज्यांच्यासाठी आपण वाद्य वाजवतो, आता तो जर झोपला असेल तर मग वाद्य कोणासाठी वाजवायचं, नाचगाणे कोणासाठी करायचे, संगीत कोणासाठी वाजवायचं. तर त्याही स्त्रिया त्याच अवस्थेमध्ये झोपत असतात. म्हणजे जशा ज्या अवस्थेमध्ये आहे अगदी त्याच अवस्थेमध्ये त्या झोपी जातात. मध्यरात्री जेव्हा यश कुमार उठतो तर उठल्यानंतर जेव्हा तो पाहतो तर सर्व स्त्रिया इकडे तिकडे झोपलेल्या असतात. मग काही स्त्रियांच्या मुखातून लाळ गळत असते. आता झोपल्यानंतर काय अवस्था मनुष्याची, काही स्त्रियांच्या मुखातून लाळ गळत असते, काही स्त्रियांचे वस्त्र इकडे तिकडे गेले असतात, काही स्त्रियांचे केस विखुरलेले असतात, काही स्त्रिया मोठमोठ्याने म्हणजे घोरत असतात, आवाज काढत असतात. आणि अशा प्रकारचं दृश्य जेव्हा तो बघतो त्याला असं वाटतं की अरे हे तर जणू जिवंत स्मशानच आहे, जसं हे माझ्या आजूबाजूला जसं काही प्रेतच पडलेले आहे. कारण त्या एकदम गाढ अशा झोपलेल्या असतात आणि हा एकटाच तिथे जागी असतो. त्याला असं वाटतं की मित्र स्मशानामध्ये तर नाही, म्हणजे हे सर्व प्रेत तर माझ्या बाजूला पडले नाही. आणि असा विचार करून त्याला असं वाटतं की अरे मी या स्मशान भूमीमध्ये जीवन जगत आहे. अनेक क्षणामध्ये त्याच्या मनामध्ये ईर्ष्या उत्पन्न होते, या जीवनाच्या प्रती ईर्ष्या उत्पन्न होते, या जीवनाच्या प्रती अनित्य भाव उत्पन्न होतो. आणि तो विचार करतो की अरे रे काय जीवन आहे. काही क्षणापूर्वी ह्या स्त्रिया किती सुंदर होत्या, काही क्षणापूर्वी ही स्त्री अत्यंत सुंदर गाणं गात होती, काही क्षणापूर्वी ही स्त्री अत्यंत सुंदर असा नाच करत होती, काही क्षणापूर्वी ही स्त्री अत्यंत सुंदर असं वाद्य वाजवत होते. आता मात्र जणू काही मृत्यूला प्राप्त झाली आहे. कुठे गेले या स्त्रीचं सौंदर्य. अशा प्रकारे अनेक वेळा त्याचं जो चिंतन मनन करतो आणि त्याला जीवनाच्या प्रती ईर्ष्या उत्पन्न होते, घृणा उत्पन्न होते. आणि तो म्हणतो की अरे किती दुःख आहे, किती हे दुःख आहे, किती हे कष्ट आहे, किती ह्या वेदना आहे. आणि असं म्हटलं आहे कुणालाही न सांगता त्याच रात्री तो घरातून बाहेर निघून जात असतो. म्हणजे ज्या दिवशी भगवंताने पंचवर्गीय परिवर्जकांना उपदेश दिला अगदी त्याच रात्री अशा प्रकारची ही घटना घडत असते. आणि तो जिकडे रस्ता मिळेल तिकडे तो निघून जातो. योगायोगाने मात्र तो सारनाथच्या दिशेने ऋषीपतर मृगदाय वनाकडे येत असतो. भगवंत सकाळी सकाळी चंक्रमण करतात आणि त्याच्या मुखातून सहज आवाज निघतो, अरे किती हे दुःख आहे, अरे किती हे भय आहे, अरे किती हे कष्ट आहे, मी किती दुःखी आहे, मी किती कष्टी आहे, मी किती रोगग्रस्त आहे, मी किती बेचैन आहे. अशा प्रकारे त्याच्या चित्तामध्ये असा भाव वारंवार वारंवार उत्पन्न होत असतो. कारण तो जे जीवन जगत होता तर ते अत्यंत दुःखपूर्व त्याला जीवन वाटत होतं. आजही लोक बघा अत्यंत बेचैन असतात, अत्यंत कष्टी असतात, अत्यंत दुःखी असतात. आणि कधी कधी काही लोक एकाच रूममध्ये राहून एकाच रूममध्ये राहिल्यामुळे त्यांना डिप्रेशन येतं, त्यांना दुःख होते, कष्ट होते. किंवा काही जीवनामध्ये काही प्रसंग असतात, असे दुःखद प्रसंग ते अनुभवतात. आणि अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात की एकलकोंडा म्हणजे एकलकोंडे स्वभावाने राहणारे जे लोक आहे मग ते कधी कधी टोकाची भूमिका सुद्धा घेतात. कारण मनुष्याला काही सुचत नाही. जेव्हा मनुष्य चारी बाजूने दुःखाने ग्रासलेला असतो किंवा त्याला आपल्या मनामध्ये असणारं जे दुःख आहे ते दुःख त्याला बाहेर काढता येत नाही, दुःख त्याला सांगता येत नाही. आणि त्याने जर समजा सांगितलं असेल तर ते दुःख कोणी ऐकणारा सुद्धा नसतो आणि त्याला समजून सांगणारा सुद्धा तो नसतो. कधी कधी मनुष्य मग एकाकी पडतो आणि एकाकी पडल्यामुळे डिप्रेशनमध्ये मनुष्य जातो, दुःखामध्ये कष्टामध्ये. आणि टोकाचे पावलं तो उचलतो आणि त्या टोकाच्या पावलामुळे मग तो कधी फाशी घेतो, कधी स्वतःला पेटून घेतो आणि अशा प्रकारे मृत्यूला तो प्राप्त होत असतो. म्हणजे मनुष्याचा काही भरोसा नाही आहे. मनुष्य आपल्या जीवनाचा कोणता कसा निर्णय घेईल हे मात्र आपण काहीही सांगू शकत नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो. कारण मनुष्याच्या मनामध्ये राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे. आजच्या पेपरला लोकमतला एक घटना आहे बघा, अगदी छोट्याशा कारणावरून नांदेडमध्ये ती घटना आहे. तुम्ही लोकमत जर पेपर वाचला असेल तर एका मोठ्या भावाने आपल्या वडिलांना
आणि लहान भावाला म्हणजे तो ड्रिंक करत असे आणि ड्रिंक केल्यामुळे त्याला काही ते भान राहत नाही आणि काहीतरी ते बोलतात, थोडाफार काहीतरी वाद असेल, कौटुंबिक वाद असेल आणि त्या कौटुंबिक वादामुळे तो मोठा भाऊ आपल्या लहान भावाला आणि आपल्या वडिलांना काहीतरी अपशब्द बोलत असतो. तर अपशब्द बोलताना मग तो त्या लहान भावाला म्हणजे राग येतो आणि रागाच्या भरामध्ये त्याला तो मारण्यासाठी येतो. तर दुसरे सुद्धा दोन्ही तिन्ही भाऊ लहान असतात. तर सुरुवात थोडं 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 म्हणजे ही जी मनामध्ये जी खदखद असते किंवा मनामध्ये जी वैरत्वाची भावना असते तर ती एका घटनेची नसते. म्हणजे हळूहळू 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 त्या द्वेषाचं जे रूपांतर आहे ते क्रोधामध्ये होत असते. आणि एकदा जर मनुष्याला क्रोध आला तर मग भाऊ समजत नाही, बहीण समजत नाही, माता समजत नाही, पिता समजत नाही, शेजारी समजत नाही, पाजारी समजत नाही, मित्र समजत नाही आणि तशामुळे त्यांच्या मनावरती तो क्रोध हावी होतो आणि त्याच्यामध्ये तो कर्म मनुष्य करत असतो. तर या दोन्ही तिन्ही भावांनी त्या मोठ्या भावाला, आपल्या पित्याला आणि भावाला अपशब्द बोलल्यामुळे त्याला काठीने मारलं आणि काठीने मारल्यानंतर त्याला असं लोटून दिलं. तर लोटून दिल्यानंतर बाजूलाच दारामध्ये दगड असतो, त्या दगडावरती तो त्याचं डोकं आपटून जातं आणि दगडावरती डोकं आपटल्यामुळे तो तिथे पडून जातो. यांना असं वाटतं की हा नशेमध्ये आहे आणि नशेमध्ये असल्यामुळे हा काही उठत नाही आहे आणि ते घरामध्ये निघून जातात त्याला न उचलता. आणि काही वेळानंतर ते डोक्याला लागल्यामुळे रक्तस्राव होतो आणि तो जागच्या जागी मृत्यूला प्राप्त होत असतो. जेव्हा ते नंतर बघतात काही वेळानंतर भाऊ का उठत नाही आहे, त्यांना असं वाटतं की बा आता उठेल मग उठेल, आता उठेल मग उठेल, पण बराच वेळ होतो आणि तो काही उठत नाही. वास्तविक पाहता तो जाग्यावरती मृत्यूला प्राप्त होत असतो. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये कधी कोणती घटना उत्पन्न होईल हे आपण सांगू शकत नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टीहून मनुष्याला म्हणजे दुःख होते, कष्ट होते, बेचैन होते, नैराश्यामध्ये मनुष्य येत असतो आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की कल्याण मित्र आपल्या जीवनामध्ये असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण जेव्हा दुःखी असतो, कष्टी असतो, बेचैन असतो तर आपल्या जीवनामध्ये असा एखादा कल्याण मित्र असावा की तो कल्याण मित्र या सर्व प्रकारच्या दुःखातून आपल्याला दूर करू शकेल, या सर्व प्रकारच्या दुःखातून आपल्याला तो बाहेर काढू शकेल. उपदेशक आपल्याला 2 शब्द 4 शब्द तो सांगू शकेल. अशा प्रकारचा कल्याण मित्र आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि जर समजा आपल्याला कल्याण मित्र जर मिळत नसेल, ऐक ना, कल्याण मित्र जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत नसेल तर धम्माला आपण आपला कल्याण मित्र बनवलं पाहिजे. जर धम्माला आपण आपला कल्याण मित्र जर बनवलं, आपली स्मृती जर आपण जागरूक ठेवली तरी सुद्धा आपलं जीवन जे दुःखपूर्ण आहे, कष्टपूर्ण आहे, या सर्व प्रकारच्या दुःखाला आपण नष्ट करू शकतो, नाहीसं करू शकतो. धम्म कल्याण मित्र जर आपला असेल तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख आपल्याला राहत नाही. सर्व प्रकारच्या दुःखाला आपण नष्ट करू शकतो. परंतु धम्माला कल्याण मित्र बनवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि हा जो यश असतो हा दुःखी असतो, कष्टी असतो, बेचैन असतो आणि अशा प्रकारे मुखातून त्याच्या शब्द निघतात, अरे हे किती दुःख आहे, अरे हे किती भय आहे, अरे हे किती शोकग्रस्त आहे, मी अशा प्रकारचा दुःखी आहे, कष्टी आहे, बेचैन आहे, अशा प्रकारे त्याच्या मुखातून सहज उद्गार निघत असतात. भगवंत यशला बघतात आणि त्याला बघून एका झाडाखाली भगवंत बसतात. भगवंत बसल्यानंतर त्याला म्हणतात की यश ये, माझ्याकडे ये, माझ्याकडे जर आला तर तू दुःख नाही आहे, कष्ट नाही आहे, भय नाही आहे, ये मी तुला उपदेश करतो. यश भगवंताचे हे शब्द ऐकतो आणि आपल्या सोन्याची पादात्रणे तो काढतो आणि अनवाणी पायाने तो भगवंताजवळ जात असतो. भगवंताजवळ गेल्यानंतर भगवंताची अत्यंत प्रसन्न जी भावमुद्रा असते, नुकतंच भगवंताला ज्ञान प्राप्त झालेलं असतं, सम्यक समृद्धीचा भगवंताने लाभ केला असतो आणि अत्यंत प्रसन्न अशा प्रकारची भगवंताची मुद्रा पाहून साहजिकच त्याच्या मनामध्ये एक आशेचा किरण त्या ठिकाणी उत्पन्न होत असतो. जसं आपण म्हणतो की बुडणाऱ्याला काडीचा आधार असावा, बुडणाऱ्या व्यक्तीला जर काडीचा आधार असेल तर तो सुद्धा वाचू शकतो. अगदी तशाच प्रकारे यशला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये काहीतरी आशेचा किरण उत्पन्न होत आहे आणि तो भगवंताच्या जवळ जातो. भगवंताच्या जवळ गेल्यानंतर त्याचं पूर्व पुण्य असते आणि त्या पूर्व पुण्याईमुळे भगवंत त्याच्या मनाची मानसिकता जाणतात, पाहतात. यश फार दुःखी आहे, बेचैन आहे, कष्ट म्हणजे त्याच्या जीवनामध्ये म्हणजे त्याचं मन अत्यंत व्याकुळ आहे.
व्याकुळ आहे, दुःखी आहे, कष्टी आहे, तो बेचैन आहे आणि त्याच्या या मानसिकतेला भगवंत जाणतात आणि या मानसिकतेला जाणून भगवंत त्याला छोट्या छोट्या गोष्टींचा उपदेश करतात. म्हणजे तुझे हे जीवन जगत आहे, जसं तू कामवासनेमध्ये आहे तर भगवंत त्याला कामवासनेचे दुष्परिणाम सांगतात. आपण आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे शीलाचं पालन करावं, शील कथा भगवंताला सांगतात, दान कथा सांगतात, स्वर्ग कथा सांगतात, नरक कथा सांगतात. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे छोटे छोटे उपदेश भगवंत त्याला देतात. येश हा मुळात बुद्धिवान असतो, हुशार असतो, ज्ञानी असतो आणि भगवंताच्या छोट्या छोट्या उपदेशाला तो ग्रहण करत असतो. भगवंत जाणतात की आता येशचं मन अत्यंत मृदू झाला आहे, कोमल झाला आहे. कारण ज्याप्रमाणे एखादा शेतकरी आपल्या शेताची पूर्णपणे चांगल्या प्रकारची मशागत करतो, त्यातील काळी काढतो, कचरा काढतो, गवत काढतो, सर्व प्रकारचं जे काही निंदन खुरपण आहे तो निंदन खुरपण करतो आणि अशा प्रकारची स्वच्छ भूमी झाल्यानंतर, स्वच्छ शेती झाल्यानंतर चांगल्या प्रकारचं चांगल्या दर्जाचं बी त्या जमिनीमध्ये पेरत असतो. अगदी तशाच प्रकारे भगवंताने येशच्या मनातील बेचैनता आहे, जे काही नैराश्य भाव आहे, दुःख आहे, कष्ट आहे, याला हळूहळू हळूहळू पूर्णपणे कमी केलं आणि त्याचं मन प्रसन्न झाल्यानंतर, आनंदी झाल्यानंतर भगवंताने त्याला 4 आर्य सत्याची देशना दिली. भगवंत दुःख का आहे, या दुःखाचे 12 कारण भगवंत त्याला सांगतात. दुःख कशा प्रकारचा समुदाय आहे, काम तृष्णा, भवतृष्णा, विभव तृष्णा, या सर्व प्रकारच्या तृष्णेला आपण कसं नष्ट करावं, याचा निरोध कसा करावा, आर्य अष्टांगिक मार्गाच्या संदर्भामध्ये भगवंत त्याला उपदेश करतात. म्हणजे दीर्घ स्वरूपामध्ये 4 आर्य सत्याचा उपदेश भगवंत येशला करत असतात. येश बुद्धिवान असल्या कारणाने तात्काळ त्या ठिकाणी भगवंताच्या उपदेशाला तो धारण करतो आणि धारण केल्यानंतर ज्याप्रमाणे शुभ्र वस्त्रावरती कोणत्याही प्रकारचा रंग टाकावा, त्या शुभ्र वस्त्राने तो तात्काळ धारण करावा, अगदी तशाच प्रकारे येशने भगवंताचा उपदेश आपल्या हृदयामध्ये धारण केला आणि त्या उपदेशाद्वारा निर्मळ ज्ञान चक्षु येशला प्राप्त झाला. येश श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाला. संपूर्ण दुःख त्याचं नष्ट झालं आणि अत्यंत प्रसन्नेने भावनेने तो भगवंताच्या प्रती कृतज्ञ भाव व्यक्त करत असतो. इकडे सकाळ होते आणि सकाळ झाल्यानंतर पिता ते जे काही त्यांच्या दासी असतात, नौकर चाकर असतात, तर ते नौकर चाकर सांगतात की येश कुमार आपल्या दालनामध्ये नाही आहे, आपल्या रूम मध्ये नाही आहे. तर आईला जेव्हा ही गोष्ट समजते, आई अत्यंत आक्रोश करते, दुःख करते. एकुलता एक पुत्र असतो, ती मोठमोठ्याने आक्रोश करते, माझा पुत्र कुठे आहे, माझा पुत्र कुठे आहे. तर येशचे पिता म्हणतात की थांब, आम्ही त्याला शोधतो आणि 4ही दिशेने सेवकाला येशला शोधण्यासाठी पाठवलं जातं. येशचे पिता स्वतः वाराणसीच्या दिशेकडून सारनाथकडे येत असतात आणि सारनाथकडे आल्यानंतर येशच्या पायामध्ये असणारी जी सोन्याची पादात्रणे आहे, तर त्या सोन्याच्या पादात्रण्याचा जे काही ठसे असतात, तर त्या ठस्याला बघून येशचे पिता बघतात की माझ्या पुत्राच्या ही पादात्रणाची ठसे आहेत आणि ते ठसे बघत तो त्या ठिकाणी म्हणजे मृगदाय वनामध्ये येत असतो. मृगदाय वनामध्ये आल्यानंतर त्याला भगवंत दिसतात. तो भगवंताला प्रणाम करतो, वंदन करतो आणि म्हणतो भगवान, आपण माझा पुत्र येश कुमाराला बघितला आहे का? तर भगवंत असे म्हणतात की हो, तू तुझ्या पुत्राला येथेच बघू शकतो. आणि भगवंत आपल्या रिद्धी बलाने असं म्हटलं आहे, येश जवळ बसलेला असतो परंतु पित्याला काही दिसत नाही. तेव्हा भगवंत येशच्या पित्याला उपदेश करतात. त्यांचंही महान आणि असीमच पुण्य असतं, तर त्यांना उपदेश करतात, दानाबद्दल उपदेश करतात, शिलाबद्दल उपदेश करतात, कामवासनेच्या दुष्परिणामाबद्दल उपदेश करतात, स्वर्गकथा नरककथाबद्दल उपदेश करतात, 4 आर्य सत्याची त्यांना सुद्धा देशना देतात. आणि देशना दिल्यानंतर येशच्या पित्याचं चित्त सुद्धा अत्यंत मृदू होते, कोमल होते, प्रसन्न होते आणि तो म्हणतो भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे. भगवान ज्याप्रमाणे एखादं गुप्तधन उघड करावं, भगवान ज्याप्रमाणे अंधारामध्ये दिवा प्रज्वलित करावा, भगवान रस्ता भरकटलेल्या माणसाला रस्ता दाखवावा, भगवंताने वेगवेगळ्या अंगाने मला धम्मोपदेश केलेला आहे. भगवान आजपासून मी बुद्धाला शरण जातो, धम्माला शरण जातो, संघाला शरण जातो.
अशा प्रकारे यशचे पिता भगवंताला शरण जातात आणि भगवंत यशचे पिता भगवंताला शरण गेल्याबरोबर तो म्हणतो की भगवान यश कुठे आहे, तर भगवंत असे म्हणतात की बघ हा यश आहे. तर त्याचे पिता म्हणतात की भगवान यशची माता अत्यंत दुःखी आहे, अत्यंत कष्टी आहे. एकुलता एक पुत्र म्हणजे बाहेर गेल्यामुळे ती अत्यंत बेचैन आहे, तिचं खूप प्रेम आहे. भगवान यशला मी घेऊन जातो. तेव्हा भगवंत यशकडे बघतात आणि यशकडे बघितल्यानंतर यश तर श्रोतापन्न झालेला असतो. संसाराच्या प्रती जी आसक्ती असते ती आसक्ती पूर्णपणे यशची नष्ट झालेली असते. आणि तेव्हा भगवंत यशच्या पित्याला उद्देशून म्हणतात की यश सुरुवातीला जे जीवन जगत होता, जे दुःखी होता, कष्टी होतं, बेचैन होतं, त्या पुन्हा सांसारिक जीवनामध्ये यशने जावं असं तुम्हाला वाटतं का? अशा प्रकारे भगवंत यशच्या पित्याला प्रश्न करतात. आता यशचे पिता सुद्धा श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाल्यामुळे, धम्मचक्षु त्यांना सुद्धा प्राप्त झाल्यामुळे ते विचार करतात की बरोबर आहे, सांसारिक जीवन हे अत्यंत दुःखकारक आहे. तेव्हा यशला उद्देशून त्याचे पिता म्हणतात की भगवान जर यशची इच्छा जर नसेल, यशला जर असं वाटत असेल की आपल्या सोबत यशने राहावं, तर भगवान माझी काहीही हरकत नाही आहे. जर यशला जर असं वाटतं की आपल्या सोबत राहून त्याचं कल्याण आहे, तर त्या ठिकाणी यश राहू शकतो. आणि यश जर श्रोतापन्न झालेला असतो तेव्हा त्याचे पिता जात असतात. परंतु जाण्यापूर्वी भगवंताला म्हणतात की भगवान उद्याच्या भोजनाचा तुम्ही आमच्याकडे स्वीकार करावा. भगवंत मौन धारण करून उद्याच्या भोजनाचं निमंत्रण स्वीकारत असतात. त्यानंतर यशला प्रवर्जित करतात, उपसंपदा देतात आणि यश सुद्धा जगामध्ये 6वा भिक्षू बनत असतो. कारण 5 पंचवर्गीय परिवर्जक असतात आणि 6वा यश होतो. अशा पद्धतीने जेव्हा यशचे मित्र ऐकतात की यश कुलपुत्राने तो प्रवर्जित झाला आहे, भगवंताचा धम्म त्याने स्वीकारला आहे, जर यश या धम्मामध्ये जर गेला असेल तर नक्कीच हा धम्म काहीतरी विशेष असला पाहिजे, त्या धम्माचं तत्व विशेष असलं पाहिजे असं त्याच्या मित्राला वाटत असते. ज्यामध्ये विमल असतो, सुबाहू, पूर्णजित आणि गवमपती अशा प्रकारचे 4 मित्र असतात. आणि त्यांना असं वाटतं की यश ज्या मार्गाने मार्गक्रमण करत असेल तर त्याच मार्गाने आपण सुद्धा गेलं पाहिजे. आणि जेव्हा यश दुसऱ्या दिवशी भगवंताकडे म्हणजे भगवंत यश आणि पंचवर्गीय भिक्खू त्यांच्याकडे भोजनासाठी जातात. भोजनासाठी गेल्यानंतर अत्यंत स्वादिष्ट अशा प्रकारे यशची माता भगवंताला त्यांच्या पूर्व पत्नी भोजन वाढतात. भोजन वाढल्यानंतर स्वादिष्टपणे संतुष्ट होईपर्यंत भगवंत भिक्खू संघ भोजन ग्रहण करत असतो. आणि भोजन ग्रहण केल्यानंतर भगवंत त्यांना उपदेश देतात. उपदेश दिल्यानंतर त्यांचंही पूर्व पुण्य असते आणि त्यामुळे त्याही धम्मामध्ये प्रतिष्ठित होत असतात. जगाच्या इतिहासामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नाला शरण जाणारं यशचं पहिलं कुटुंब असते. कारण यशच्या अगोदर कोणीही 3 रत्नाला शरण जात नाही. तपस्वी आणि भल्लिक, बुद्ध आणि धम्म या 2 रत्नाला शरण जाणारे पहिले व्यापारी असतात. आणि आता भगवंताने धम्मचक्कपवतून सुद्धा उपदेश केला. पंचवर्गीय भिक्खू त्या ठिकाणी प्रवर्जित झाले आणि त्यामुळे संघाची निर्मिती झाली. म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नाची शरण ग्रहण करणारं यशचं पहिलं कुटुंब होतं. आणि हा यश दुसरा तिसरा कोणी नसून जिने भगवंताला खीर दान केली होती, जी सुजाता मातेचा पुत्र हा यश होता. म्हणजे यश जो आहे तर सुजाता मातेचा पुत्र होता. आणि त्यामुळे भगवंत सुजाताला सुद्धा उपदेश करतात, तिच्या पतीला सुद्धा उपदेश करतात. आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंब 3 रत्नाचे शरण ग्रहण करत असते. यश भिक्षू बनतो आणि त्यांच्या मित्राला समजतं. मग ते मित्रही यशकडे येतात आणि यशकडे आल्यानंतर भगवंताला म्हणतात की भगवान हे माझे मित्र आहे, या मित्रांना सुद्धा भगवान आपण प्रवर्जित करावे. आणि यशची खात्री म्हणून भगवंत सुद्धा त्यांना प्रवर्जित करतात. पुन्हा यशचे जे ग्रामवासी असतात 50 लोक, तर त्यांना असं वाटतं जर यश ज्या धम्मामध्ये गेला, यशचे प्रमुख मित्र ज्या धम्मामध्ये गेले, तर त्या धम्मामध्ये आपण सुद्धा गेलो पाहिजे.
आणि अशा पद्धतीने ते सुद्धा 50 लोक ग्रामवासी त्यांचे प्रवर्जित होत असतात। म्हणजे अशा प्रकारे पंचवर्गीय परिवर्जक, 4 मित्र, यश आणि हे 50 म्हणजे 61 अनंत जगामध्ये होत असतात। तेव्हा भगवंत चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्ता हिताय अशा प्रकारचा उपदेश करत असतात। म्हणजे येस तर स्वतः तर दुःखमुक्तीच्या मार्गाला जातोच जातो, परंतु आपल्या मित्रांना सुद्धा दुःखमुक्तीच्या मार्गाकडे तो घेऊन जात असतो। आपल्या ग्रामवासियांना सुद्धा तो दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जात असतो। म्हणजे अशा प्रकारे एक प्रसंगी जो दुःखी होता, कष्टी होता, बेचैन होता, नैराश्यामध्ये जीवन जगत होता, परंतु आपल्या स्वतःच्या पुण्यकर्माने, कुशल कर्माने स्वतः तर सन्मार्गाला लागला, परंतु आपल्या मित्राला, आपल्या ग्रामवासी लोकांना त्याने दुःखमुक्तीच्या मार्गाकडे लावून दिला आहे। तर असं म्हटलं आहे यशच्या संदर्भामध्ये, पूर्वकर्माच्या त्याच्या संदर्भामध्ये, म्हणजे यशला ज्या स्त्रिया आहे तर त्या स्त्रिया बघून यशच्या मनामध्ये जे काही वैराग्य भाव आहे तो वैराग्य भाव कशा प्रकारे उत्पन्न झाला, तर असं म्हटलं एका प्रसंगी म्हणजे यश आणि यशचे जे काही मित्र असतात तर हे 4ही मित्र आणि यश पूर्व जन्मामध्ये एका ठिकाणी स्मशानामध्ये कार्य करणारे काही तरुण असतात। हे स्मशानामध्ये कार्य करत असतात आणि स्मशानामध्ये एका म्हणजे तरुण स्त्री मृत्यूला प्राप्त होत असते आणि तरुण स्त्री मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर स्मशानामध्ये येणाऱ्या प्रेतांना जाळण्याचं हे काम करत असतात। तर त्या तरुण स्त्रीला म्हणजे ते जाळतात आणि जाळल्यानंतर म्हणजे संपूर्ण जळत असताना त्या स्त्रीला ते बघत असतात आणि बघत असताना मग तिचे जे काही अवयव इकडे तिकडे गेले असतील तर त्यांना आतमध्ये टाकू ते जाळत असतात आणि त्यांचे मित्र सुद्धा पुन्हा येतात। म्हणजे हे संपूर्ण पाचही जण अशा प्रकारचं कर्म करत असतात। भगवंत असे म्हणतात की येसचं ते पुण्यकर्म होतं, म्हणजे त्या स्त्रीला जाळत असताना जो अनित्य भाव आहे, जे अनित्य संज्ञा आहे, म्हणजे शरीर हे अनित्य आहे, नश्वर आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे। येसचं एवढं पुण्य होतं, एवढं कुशल कर्म होतं की त्या स्त्रीला जाळता जाळता सुद्धा येशने अनित्य संज्ञेचा अभ्यास केला होता। म्हणजे अनित्य संज्ञेचा अभ्यास मनुष्याने जर आपल्या जीवनामध्ये केला तर जे संपूर्ण शरीर आहे, हे 3.5 हाताची जी आपली काया आहे, या 3.5 हाताच्या कायेच्या संदर्भामध्ये मनुष्याने सदा सर्व काळ अनित्य भाव, अनित्य संज्ञेचा अभ्यास केला पाहिजे। मग अनित्य संज्ञेचा अभ्यास कसा केला पाहिजे, तर माझे हे जे शरीर आहे हे शरीर मरणधर्मी आहे, हे शरीर म्हणजे अनेक प्रकारच्या आजाराने ग्रस्त आहे, हे शरीर क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे, केव्हा कधी कुठेही हे माझं शरीर म्हणजे मरणधर्मी असल्या कारणाने हे नाशवंत होणार आहे, हे नष्ट होणार आहे। अगदी ज्याप्रमाणे एखादा आंबा म्हणजे सडत असतो, पिकत असतो, सडत असतो, त्यामधून दुर्गंधी येत असते, अगदी तशा प्रकारे मनुष्याचं शरीर सुद्धा आहे। मनुष्याचं शरीर जर मृत्यूला प्राप्त झालं असेल तर ते अधिक काळ जर राहिलं असेल तर ते सडून जातं, फुगून जातं, त्यामधून दुर्गंधी सुद्धा येऊ शकते। अशा प्रकारे या शरीराच्या प्रती जर अनित्य भाव आपण जाणला, अनित्य संज्ञेचा आपण अभ्यास केला, तर या शरीराच्या प्रती जी आसक्ती असते, माझं शरीर असं आहे, माझं सौंदर्य असं आहे, माझं रूप असं आहे, म्हणजे मी माझं आणि माझ्यासाठी अशा प्रकारची जी भावना आहे, तर अशा प्रकारची भावना मनुष्याच्या मनामध्ये राहत नाही। कारण मनुष्याचं जे जीवन आहे म्हणजे स्वतःला साज शृंगार करण्यामध्ये, स्वतःला सजवण्यामध्ये, स्वतःचं सौंदर्य नटवण्यामध्ये मनुष्याच्या जीवनाचा खूप सारा वेळ जात असतो आणि सौंदर्य मनुष्याला हानिकारक आहे। कधी कधी सौंदर्यामुळे मल्लिकाराणी भगवंताचं दर्शन सुद्धा घेऊ शकत नाही। रूपनंदा नावाची भिक्खुनी म्हणजे सौंदर्यामुळे दर्शन सुद्धा घेऊ शकत नाही। मांगदेय नावाची एका राजाची राणी असते, तर तिच्या सौंदर्याला भगवंत ठुकारतात, म्हणजे तर ती भगवंताच्या प्रती द्वेष उत्पन्न करते। म्हणजे सौंदर्याच्या प्रती जर एखाद्या मनुष्याला गर्व असेल, एखाद्या स्त्रीला गर्व असेल, अहमपणा असेल, मीपणा असेल, तर त्या सौंदर्यामुळे ती धम्माला श्रवण सुद्धा करू शकत नाही, ती भगवंताचं दर्शन सुद्धा घेऊ शकत नाही। म्हणजे सौंदर्य तर मनुष्याला असावं, परंतु त्या सौंदर्याच्या प्रती जो अहमभाव आहे, गर्वभाव आहे, मीपणा आहे, तर त्या सर्व प्रकारच्या या मीपणाच्या प्रती जर अनित्य संज्ञेचा आपण अभ्यास केला
तर नक्कीच अशा प्रकारच्या या सर्व दुःखाला आपण नष्ट करू शकतो, नाहीसं करू शकतो. आणि त्यामुळे येचं हे पूर्वकर्म होतं, येचं हे पूर्वकर्म होतं. त्या पूर्वकर्मामध्ये त्याने अनित्य संज्ञेचा अभ्यास केला होता आणि त्यामुळे जेव्हा ते आपल्या राजमहालामध्ये स्मशान दृश्य पाहतो, म्हणजे या ज्या स्त्रिया अस्ताव्यस्त पडलेल्या असतात, तर त्या स्त्रियाकडे बघून सुद्धा त्याच्या मनामध्ये अनित्य संज्ञेचा भाव उत्पन्न होतो की हे शरीर किती अनित्य आहे, नश्वर आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे. काही क्षणापूर्वी या स्त्रिया अत्यंत सुंदर होत्या, अत्यंत चांगल्या प्रकारचं गीत गात होत्या, वाद्य वाजवत होत्या, नाच गाणे करत होत्या, परंतु आज काही क्षणानंतर जेव्हा या स्त्रियांकडे मी बघत आहोत तर ह्या स्त्रिया जणू काही मृत अवस्थेमध्ये मला पाहायला मिळतात. म्हणजे ते दृश्य पाहून त्याच्या मनामध्ये एक परिवर्जेचा भाव उत्पन्न होत असतो, अनित्यतेचा भाव, अनित्य संज्ञेचा भाव उत्पन्न होतो आणि ते निमित्त ठरतं. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये निमित्त अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये प्रस्थापित होण्यासाठी, दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये पाऊल टाकण्यासाठी आपल्या जीवनामध्ये निमित्त असणं अत्यंत गरजेचं आहे. जसं सिद्धार्थ गौतमाच्या जीवनामध्ये निमित्त होतं, ऐक ना, रोहिणी नदीचं निमित्त झालं आणि रोहिणी नदीच्या निमित्तावरून सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केलेला आहे. असे अनेक उदाहरण, वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये पाहायला मिळतात की मनुष्याच्या जीवनामध्ये निमित्त असते आणि त्या निमित्ताच्या द्वारा मनुष्य सुखाच्या मार्गाकडे सुद्धा जाऊ शकतो आणि कधी कधी मनुष्य निमित्तामुळे सुखाकडून दुःखाच्या मार्गाकडे सुद्धा जाऊ शकतो. वर्तमान काळामध्ये सुद्धा जर समजून घ्या, आपल्या मनासारखी एखादी गोष्ट घडली नाही, एखादी गोष्ट आपल्या मनासारखी जर घडली नाही तर मनासारखं माझ्या झालं नसल्यामुळे आपण धम्माकडून सुद्धा कधी कधी दूर जात असतो. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये एक भाव असा असायला पाहिजे. एक उदाहरण, वर्तमान काळामध्ये एक परिवार अशाच प्रकारे भिक्खू संघाला भोजनाचं निमंत्रण त्याने दिलं आणि निमंत्रण दिल्या गेल्यामुळे काहीतरी असं महत्वाचं काम निघालं आणि महत्वाचं काम निघाल्यामुळे म्हणजे भिक्खू संघाला जे भोजनदान दिलं होतं त्यांनी सुद्धा तयारी केली भिक्खू संघाच्या भोजनाची आणि अशा प्रकारचं काम निघालं की त्यांच्याकडे त्यांना कोणालाही सुद्धा जाता आलं नाही. म्हणजे असं निमित्त घडलं, वर्तमान काळातली घटना आहे, निमित्त घडलं आणि त्यांच्याकडे ते काही भंतेजी भोजनासाठी गेले नाही. तर मग त्यांना असं वाटलं आता साहजिकच आहे, मनुष्याच्या चित्तामध्ये तो भाव उत्पन्न होऊ शकतो की आम्ही एवढ्या श्रद्धेनं भोजन बनवलं, एवढे आम्ही परिश्रम घेतले, मेहनत केले आणि भंतेजी भोजनासाठी काही आले नाही. तर त्यांच्या मनामध्ये भंतेच्या प्रती म्हणजे घृणाभाव उत्पन्न झाला, द्वेषाची भावना उत्पन्न झाली आणि त्यांनी ठरवलं की याच्यानंतर भंतेंना कधीच भोजन द्यायचं नाही आणि त्यांनी अनेक वर्षापर्यंत भंतेंना भोजनदान काही दिलं नाही. निमित्त ठरलं फक्त, परंतु त्या निमित्ताच्या पाठीमागे जी कारण मीमांसा आहे किंवा कारण आहे, निमित्त आहे, ते मात्र त्यांनी जाणलं नाही. म्हणजे कधी कधी असं होतं, कधी कधी असा प्रसंग निर्माण होतो, एक छोटीशी घटना असते आणि ती छोटीशी घटना आपल्याला धम्माकडे येण्यासाठी सुद्धा प्रेरणादायी ठरू शकते आणि कधी कधी छोटीशी घटना धम्माकडून अधम्माकडे जाण्यासाठी सुद्धा आपल्याला कारणीभूत ठरत असते. ते निमित्त असतं आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जाणारे जे निमित्त असतात तर त्या निमित्ताला आपण धारण केलं पाहिजे, त्या निमित्ताला आपल्या दुःखमुक्तीच्या जीवनाचं आलंबन बनवलं पाहिजे. कारण आलंबन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि 3 रत्नांच्या प्रती जर आपण आलंबन बनवलं तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपण सुखाच्या मार्गाकडे वाटचाल करू शकतो. ज्या पद्धतीने यशने फक्त ते दृश्य बघितलं आणि दृश्य बघून त्याच्या मनामध्ये म्हणजे परिवर्जेचा भाव उत्पन्न झाला, घरातून निघून जाण्याचा भाव उत्पन्न झाला, तो भगवंताला भेटतो, भगवंताची देशना श्रवण करतो. दुःखी, कष्टी, नैराश्यामध्ये गेलेला व्यक्ती भगवंताचं दर्शन करतो, भगवंताची देशना ऐकतो आणि दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो. कारण भगवंताचा धम्म हा मनुष्याच्या सर्वांगीण उन्नतीचा धम्म आहे. सर्वांगीण उन्नती भगवंताचा धम्म मनुष्याची करू शकतो. किती नैराश्य असेल, किती दुःख असेल, किती बेचैनी असेल, किती कष्ट असेल, या सर्व प्रकारच्या दुःखाला, मानसिक दुःखाला जर नष्ट करायचं असेल तर केवळ आणि केवळ भगवंताचं तत्वज्ञान आहे
आणि त्यामुळे भगवंताच्या तत्वज्ञानाला सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये आपण धारण करावं. एक कल्याण मित्र, धम्माला कल्याण मित्र समजून आपण धम्माचं अनुसरण केलं पाहिजे, शीलाचं पालन केलं पाहिजे, दान कर्म केलं पाहिजे, प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे एकंदरीत जे जे कुशल कर्म आहे, कुशल धम्म आहे, त्या कुशल धम्माचं अनुसरण करून पुण्य संपादन करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता एस जीवन चरित्र आपल्यासाठी प्रेरणादायी ठरो, आपल्या जीवनामध्ये सुखाच्या मार्गासाठी ते सहाय्यक ठरो, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.